आणि आता पाहूयात राज्यातील पाऊस पाणी। पुण्यातील पूरग्रस्तांना मदत करा, मुख्यमंत्री शिंदेंचे शिवसैनिकांना आदेश। धान्य, जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याच्या पुणे शहर अध्यक्षांनाही सूचना। पुण्यामध्ये महिनाभराचा पाऊस अवघ्या 5 दिवसांमध्ये पडला। 21 ते 25 जुलै दरम्यान तब्बल 222.5 मिलीमीटर पावसाची नोंद। 2019 नंतर 24 तासात झालेल्या सर्वाधिक पावसाची नोंद। ठाणेकरांनाही पाणी कपातीपासून दिलासा, मुंबई पालिकेकडून 10% पाणी कपात रद्द। सोमवारपासून ठाण्यातील पाणीपुरवठा सुरळीत होणार। राज्यामध्ये पुढील 3 दिवस पाऊस विश्रांती घेण्याचा अंदाज, तर किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। वीर धरणामधून सोडलेलं पाणी पंढरपूरमध्ये दाखल। भीमा नदीवरचा जुना दगडी पूल पाण्याखाली, मंदिरांना पाण्याचा वेढा, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्यामध्ये पूर ओसरल्यानंतर 1,500 लोकांचं स्थलांतर, 50 पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित। नाशिकमधील 6 धरणं अद्याप तहानलेलीच, गंगापूर धरणासमूह 40%, तर 5 धरणांमध्ये 0% पाणीसाठा। गडचिरोलीमध्ये पुराचा पोलीस भरतीतील विद्यार्थ्यांना फटका, पुरामध्ये अडकल्यामुळे 20 विद्यार्थी लेखी परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, पावसामुळे शेती कामांचा वेग मंदावण्याची शक्यता। पुजारीटोला धरणाचे 4 दरवाजे खुले करण्यात आले।